सतत तुम्ही स्वतःशी बोलत राहिलात ना, की मला हे जमणार नाही, मला हे काहीच होणार नाही, हे झेपणार नाही, असं म्हणत राहिलात, तर तुमचं जे सुप्त मन आहे ना, तेच तुम्हाला मान्य करतं. असंच एकदा एक मुलगी ती एका रस्त्यावरून जाताना तिला एक छानशी त्या दुकानामध्ये खूप अगदी सुंदर ती पर्स तिला दिसली आणि ती तिथं थबकली आणि तिने बघितलं, पण त्या पर्सच्या याच्यावर जो टॅग होता, प्राइस टॅग तो खूप जास्त किमतीची होती ती. तिला असं ती म्हणत होती, की "हे काही मला परवडणार नाही." म्हणून तिने काय केलं, "नाही, ही पर्स माझी आहे." तिने वास्तविक विकत घेतली नव्हती, पण तिने सांगितलं, की "ही पर्स माझी आहे." तिने पूर्ण असं इमॅजिन केलं, की ती पर्स स्वतःचीच आहे. आणि त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तिच्या प्रियकराशी तिची भेट होती. प्रियकर ज्यावेळी तिला भेटला आणि त्यावेळेला काय आश्चर्य, की ती सेम पर्स ती जशीच्या तशी तिला मिळाली होती. म्हणजे जर तुम्ही ठरवलं, की ही वस्तू माझी आहे, असं जेव्हा आपण ठरवतो, त्यावेळेला ती वस्तू आपल्याला हा युनिव्हर्स आपल्याला देत असतो. म्हणून प्रत्येक वेळेला आपण नकारार्थी बोलण्यापेक्षा होकारार्थी जर बोलत गेलो, तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या आपल्याला नक्कीच मिळतात. आणि हो, हा माझा देखील अनुभव आहे बरं का. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.